आगगाडी समाजाचा आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे, त्यांनाही मिळाला पाहिजे. ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग करा, म्हणजे आमचे पोरं अधिकारी होती, मोठी होती. 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा आहे. का म्हणू नये मी का म्हणू नये? आमच्या लेकराचं कल्याण होत असताना त्यांच्या लेकराचं सुद्धा कल्याण आम्ही का बघू नये? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणा लावून धरणार आहेत. मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही. सगळ्या जाती धर्मांना मात्र आरक्षण दिलं पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे. आणि वेळ प्रसंग जर आलाच तर सगळ्या समाजाने एकत्र येऊन दार खुले केले पाहिजेत विधानसभेचे. यांना पाडायचं म्हणजे पाडायचं, दार खुले करायचे आणि सगळ्यांनी आज जायची तयारी करायची. असं आहे की ते काल असं म्हटले की त्यांना वारंवार विचारलं की तुमची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काय आहे. त्यावर त्यांनी उत्तर असं दिलंय की चर्चेतून मार्ग काढावा आणि चर्चा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. मात्र त्यांनी स्पष्ट करायला तयार नाहीत की त्यांची काय भूमिका आहे, ओबीसीतून हवं की नको. ही जबाबदारी दोघांची पण आहे, सत्ताधाऱ्या विरोधी पक्षांची सुद्धा. हे जसे बोलत नाहीत तसे ते पण बोलत नाहीत, किंवा ते बोलत नाहीत तसे हे बोलत नाहीत. हे फक्त त्यांना बैठकीला बोलवते तर ते यांना बोलवते. म्हणजे काय नाही का, बघा मला सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगावं लागतं. कारण हे का सांगतो मी तर माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मी काय बोलतो लक्षात येतो म्हणून मला सांगायला लागतं. एखादा जर काही विक्रीला बाजारात नेलं जनावर काही बैल आपण ती विकत नसला तर ते 4-5 जण येडे घालते दुसरेच, आणि नुसते बैलाच्या पाठीवर थाप टाकी देत, जनावरांच्या पाठीवर थाप टाकी देत, मागितला एवढ्याला आणि त्याला घ्यायचाच दुसऱ्याच्या गळ्यात गुंतून द्यायचं लफडं. असले सवयीचे लोक आहेत राजकारणी, हे दोरोबर. हे फक्त त्याला बैठकीला बोलित ते याला बोलित जात कुणीच नाही. पण समाज शेवटी या बळापुढं कोणाचंच बळ टिकत नाही, कोणत्याच सत्तेच. मग समाज कोणताही असू दे. त्याच्यामुळे ह्या बळाच्या नादी लागू नका, सुधरा. दोघे एकमेकांवर ढकलून वेळ काढूपणा करतात आता निवडणुकीच्या तोंडावर. पर्याय उपयोग नाही होणार. समाज